कॉलेजला लावायचे आम्ही. रामकृष्ण नवीन आता काही निघाले नाही बस जमले. तुम्हें पाय संती हरि तुम्हें पाय संती माझे ठेविले चित्ते माझे ठेविले चित्ते माझे ठेविले चित्ते हरे तुम्हें पाय संती तुम्हें पाय संती माझे ठेविले चित्ते माझे ठेविले चित्ते आता बाधू न शके काळा आता बाधू न शके काळा झाली विषमे शीतळा झाली विषमे शीतळा नाही मने हरि भय नाही मने देव बसे घरी राणे देव बसे घरी राणे आता बाधू न शके काळा आता बाधू न शके काळा झाली विषमे शीतळा झाली विषमे शीतळा तुका म्हणे भजा आम्हा स्वप्ने तेही नाही आम्हा स्वप्ने तेही नाही बाधू न शके आता बाधू न झाली विषमे शीतळा झाली विषमे शीतळा श्री हरिभक्ती पारायण संगीत विशारद मंत्रेश्वर महाराज आणि श्री हरिभक्ती पारायण संगीत विशारद माऊली महाराज. पुढे या. बरं.
कुंडली कवरदा
थोडी स्पीड कमी करता का सर? स्पीड कमी करावी थोडी. तुम्ही पायसंती तुम्ही पायसंती माझी ठेविली चित्ती. आता बाधू न शकी काळ झाली विषमे शीतळ. भय नाही मनी देववसे घरी राणी. आता बाधू न शकी काळ झाली विषमे शीतळ. तुका म्हणे भय तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तेही नाही. आता बाधू न शकी काळ झाली विषमे शीतळ. श्री संतांची या माझा चरणावरी महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोज दावाव्या सुभटा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। या देवीं सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मस्तकहि पयावरी यावर करी संतांच्या विठला विठला तुम्ही पायसंती माझी ठेविली चित्ती आता बाधू न शके काळ
झाली विषमे शीतळ। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेतील संत प्रकरणातील 4 चरणाचा आहे आणि अभंगाद्वारे जगद्गुरू तुकाराम महाराज संतांशी बोलत आहेत। संत मायबाप, आपण आपले चरण माझ्या चित्तामध्ये ठेवले, आपण आपले चरण माझ्या चित्तामध्ये ठेवले आणि त्याच्यामुळे मला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेली आहे। आता काळ मला बंधन करू शकत नाही आणि मला कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही। त्याचा परिणाम मला सर्वत्र भगवत दर्शन होत आहे। काळ म्हणून आणि भीती म्हणून त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव। तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तीही नाही, आता बाधू न शके काळ, झाली विषमे शीतळ। अशा अर्थाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला तुम्हे पाय संती माझे ठेविले चित्ती, आता बाधू न शके काळ, झाली विषमे शीतळ। संत महंतांच्या पदस्पर्शाने पारमार्थिक साधनेने पुनीत झालेल्या तथा भगवान गणेशांच्या वास्तव्याने आणि भगवती चौंडेश्वरीच्या मातेच्या वास्तव्याने संपन्न असणाऱ्या या पुण्यभूमीमध्ये भगवान गणेशांच्या महोत्सवाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षांपासून ही परंपरेने चालत असणारी सेवा आणि त्या सेवेमध्ये 1 दिवसाची सेवा करण्याची संधी सप्ताह समिती, सर्व हरिभक्ती पारायण मंडळी, सर्व परमार्थ प्रेमी मंडळी यांच्याकडून ही सेवा प्राप्त होत आहे। त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, पण एखाद्याचा उल्लेख केला म्हणजे कोणी विसरण्याचीही शक्यता असते। त्यामध्ये आमचे हरिभक्ती पारायण परम आदरणीय परमपूजनीय नवनाथ महाराज, माऊली महाराज आदी करून ही सर्व मंडळी, माऊली महाराज, आमचे महादेव महाराज आणि खटावस्कर सर, त्याबरोबर बाकीची बरीचशी काही हरिभक्ती पारायण मंडळी, आपण सर्व आदरणीय श्रोते मंडळी, माता भगिनी आणि विशेष करून वांगी संस्थानचे आमचे साथीदार उत्तरेश्वर महाराज आणि माणिकरावजी, आपणा सर्वांना प्रथमतः वंदन करून अभंगाचं चिंतन करण्यामध्ये खूप आनंद वाटतो आपल्यासमोर। कारण इतर ठिकाणी गर्दी दिसून येते, पण इथे गर्दी नसेल तरी पण दर्दी मंडळी समोर आहेत। विशेषत्वाने उल्लेख करावा असं वाटतो। परभणी जिल्ह्यामध्ये मानवत शहर वेदांताचं पवित्र व्यासपीठ,
आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पवित्र शहर आणि वेदांताचं व्यासपीठ म्हणजे वडवणी आहे. ही वेदांत प्रिय मंडळी असून इथे वेदांताचे पाठ आणखी नित्याने चालू आहेत. उल्लेख करेन मी आमच्या संस्थांचा सुद्धा, पण काही काल वांगी संस्थांनाही पाठ चालू होते, पण टिकणं सोपं नाही. पण इथे मात्र श्रोते मंडळी आणि पाठ घेणारी मंडळी फार उत्सुक आहे. होतंय कसं, इथे जर कायमस्वरूपी वेदांताचे पाठ चालत असतील तर येणाऱ्या वक्त्यावर त्याचं वजन पडतं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आपणाला. आणि तसा विचार केला तर अध्यात्मशास्त्र हे सर्व शास्त्रामध्ये श्रेष्ठ असणारं शास्त्र. मग ही शिकल्या सवरलेली मंडळी, माता भगिनी, विचारसागराचा पाठ, ज्ञानेश्वरीचा पाठ, प्रवचन, पंचीकरण, वृत्तिप्रभाकर हे वेदांत विषय इथे पाठ चालू आहेत. आणि म्हणून आपल्यासारख्यांच्या समोर बोलत असताना थोडं विचार करून बोलावं लागतं. जरा लढीवाळपणाने बोलू इच्छितो. इतर दिवशी हातभर इकडे आणि हातभर तिकडे. महादेव महाराज, पण इथे धारवाडी काटा आहे. धारवाडी काटा, धारवाडी काटा कसा असतो, 2 पारड्यामध्ये 2 कागद समान वजनाचे ठेवा आणि एका कागदावर नंतर फक्त अशी एक रेघ ओढा, पेननी एक रेघ ओढा आणि परत तो कागद आणखी पारड्यामध्ये ठेवा. तेवढ्या रेघ वडण्यासाठी लागलेली शाई, तेवढ्या शाईचं सुद्धा वजन तो काटा देतो. त्याला धारवाडी काटा म्हणतात. आपल्याकडचे काटे वेगळे असतात. आमचे गुरुवर्य म्हणत असत, गाजराचं बाप वेगळं असतं. बाजारामध्ये गेल्यानंतर अहो टाका की 2, आता म्हणतो टाका की बचकर. तसं नाही, इथं हा धारवाडी काटा आहे. भाऊ जरा बाहेरचा आवाज कमी करून माझा दिला तर बरं होईल. जरा जरा अंतराने बोलण्याची सवय, किंवा माईक बदलून देतं का? हो का? नाही, इथं लावलं हे खिशाला माझ्या, पण असेल त्याच्यामध्ये काय तर बघा. असं चालू कर. हॅलो, थोडी ताकद द्या त्याला, थोडा बेस द्या. पडतंय का? नाटकाला असेल ते. हां, हॅलो, बरं. तुम्ही पायसंती माझी ठेविली चित्ती, आता बाधू न शकी काळ, झाली विषमे शीतळ. या पवित्र कार्याला आणि पंढरीचे निष्ठावंत वारकरी, आमचे वैकुंठवासी परम आदरणीय रामभाऊ महाराज
अनेक वर्ष पंढरपूरला चातुर्मासला असताना त्यांच्या मठामध्ये भजनाचा योग आला. महिना गाथा भजन आणि शिस्तीत ती वारकऱ्यांची शिस्त आपल्या संस्थानाला सुद्धा भेट देऊन गेली एकदा. आणि आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण नामदेव महाराज लबडे यांच्या हस्ते आणि आमचे गुरुबंधू उद्धव महाराज लबडे पंढरपूरला चातुर्मासला असताना आम्ही सोबत होतो आणि आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश केल्यानंतर सुद्धा उद्धव महाराज 4-6 महिने सोबत होते. असा हा वारकरी घराणा आणि आपणा सर्वांना ते मार्गदर्शक आहेत. परंपरेने ही सेवा आपण मोठ्या श्रद्धेने करत आहात म्हणून आपणा सर्वांना श्रद्धावानांना परमादरणीय परमपूजनीय मंडळींना श्री संत सद्गुरू नारायण बाबा संस्थांच्या वतीने प्रथमतः धन्यवाद देतो. विठला विठला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांशी बोलत आहेत. संत मायबाप, आपण आपले चरण माझ्या चित्तामध्ये ठेवले आणि त्यामुळे मला ही सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली. त्याचं कारण आहे आपण चरण माझ्या चित्तामध्ये ठेवले. पण संतांनी त्यांचे चरण चित्तामध्ये ठेवणं हे लौकिक दृष्टीने थोडं आकलन होण्यासाठी कठीण वाटतं. शरण आणि चित्तात ठेवणं आणि त्यांनी ठेवणं, पण तात्विक दृष्टीने त्याचं चिंतन करायचं आहे आपणाला. ही गोष्ट असामान्य आहे. संतांनी आपले चरण म्हणजे हे त्यांच्या स्वरूपाचं उपलक्षण आहे आणि संतांचं स्वरूप हे ज्ञान आहे. ज्ञान हे संतांचं स्वरूप आहे आणि ते स्वरूपभूत असणारं ज्ञान संतांनी माझ्या चित्तामध्ये ठेवलं, असा त्या चरणाचा सरळ भाव आहे. पण संतांनी ते ज्ञान आपल्या चित्तामध्ये ठेवणं ही गोष्ट एवढी अलीकडची नाही. कशी ते पहा. संतांनी प्रसन्न होऊन ते ज्ञान आपणाला प्रदान केल्यानंतर आपल्या अंतःकरणाने ते ज्ञान धारण केलं पाहिजे. पण अंतःकरणाने धारण करणं, संतांनी ते ज्ञान देणं हे सहजासहजी गोष्ट होणाऱ्या नाहीत. यासाठी ऐका, प्रथमतः संतांकडून हा बोध मिळण्यासाठी पहिलं संतांची भेट झाली पाहिजे. संतांची भेट झाल्यानंतर त्या संतांचं दर्शन झालं पाहिजे. दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संतांचं हे संत आहेत म्हणून आपणाला ज्ञान झालं पाहिजे. त्यानंतर आपणाला संतांची संगती घडली पाहिजे. संगती घडल्यानंतर त्यांच्या संगतीमध्ये राहून संतांची सेवा घडली पाहिजे. सेवा घडल्यानंतर त्यांची प्रसन्नता लाभली पाहिजे आणि प्रसन्न होऊन त्यांनी तो बोध दिला पाहिजे आणि तो बोध दिल्यानंतर तो आपल्या अंतःकरणाने धारण केला पाहिजे आणि अंतःकरणाने धारण करून त्या अंतःकरणाने तो बसवला पाहिजे. एवढ्या गोष्टी जेव्हा घडतील, एवढ्या गोष्टी घडल्यानंतर तुकोबाराय संतांशी बोलतायत. विठला विठला पहिला टप्पा आहे संत भेटी दुर्लभ आहे.
संत भेटे संत भेटे हो तरी जगदेवी करुणा केली तरी जगदेवी करुणा केली माऊली महाराज, वनदास महाराज, आमचे अण्णा, काय पुण्य असेल कोण जाणं, याही वयामध्ये उभी आहेत ही मंडळी. आमचे स्वामी जिजा आणखी बसत नाहीत, आणखी बसत नाहीत. कशाचं का होईना पण आश्रय धरून असे उभेच राहतात. जिजा होय ना. त्याच्यासाठी सुद्धा पुण्य लागतो. आज सोडा माझं वय थोडं जास्त झालं असेल. 1981 साली 4 वर्षे संस्थेचे झाल्यानंतर 1985 साली आळंदी यात्रेमध्ये भोसरीकर माऊलींच्या समोर कीर्तन करायचा योग आला. माऊलींनी सांगितलं, माने तो कीर्तन कर. माऊलींची धर्मशाळा आणि आमची नावी धर्मशाळा जवळजवळच, फक्त भिंतच मध्ये. बरं जी. मग कीर्तनाला विना घेतल्यानंतर भोसरीकर माऊलींचा परिचय एका वाक्यामध्ये देऊ का? जिवंत गाथा म्हणजे भोसरीकर माऊली. गाथा पाठ झाल्यानंतर सुद्धा गाथा जेवताना सुद्धा गाथा मांडीवरच किंवा व्यासपीठावर बाजूला. ताटातला घास उचलून हाताने खात असतील, तोंडात दाताने ते चावीत असतील, पण नजर गाथ्यावर. म्हणजे त्यांच्या नजरेसमोरून गाथा बाजूला नाही. ते भोसरीकर माऊली त्या वेळेला वनदास महाराजांच्या वयात जाऊन चरण धरले बसण्यासाठी. बाकी सगळं ऐकन, तुमचं कीर्तन ऐकन, पण एवढं नाही, बसणार नाही. नाही बसले शेवटपर्यंत. तशी ही मंडळी भजनप्रिय मंडळी. विषय असा आहे, तुकोबारा बोलतायत, संत भेटी अवघड आहे. बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. संत भेटी अवघड आहे. किती अवघड आहे? श्री संत एकनाथ महाराज बोलतात, मनुष्य मात्रांना आपल्या प्रयत्नाने अशक्य कोटीतील गोष्टी सुद्धा शक्य करता येतील. चंद्रामृता सुखे सेवावे
मनुष्य मात्रांना आपल्या प्रयत्नाने काय काय करता येण्यासारखं आहे ते करतील. चंद्राचं अमृत मनुष्य मात्रांना सेवन करता येत नाही. ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, चंद्राचं अमृत फक्त चकोर पक्षाला सेवन करता येतं, पण चंद्राने का शपथ घातली का मनुष्य मात्रांना तुम्ही जर सेवन केलं तर मराल म्हणून. माऊलींची ओळी सांगतोय, चकोरा चंद्रामृत फावले, एरा काय आन वाहुनी ठेविले नाही, पण दृष्टी नाही ती परी डोळ्याविन नासले वाया जाय, किंवा डोळ्याविन पाहले वाया जाय. ते चंद्राचं अमृत आपणाला सेवन करता येईल प्रयत्नाने. अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येईल. या अशक्य कोटीतील गोष्टी. जरा माफी मागून बोलेल, खेडे गावामध्ये राहणारी पाटील मंडळी, सकाळी रात्री मुक्कामाला असलेली गाडी, एखाद्या वेळेला पाटलाचा चहा जर झाला नसेल आणि गाडीचा टाइम जर झाला तर गाडीचा आवाज आल्यानंतर पाटील आपल्या गड्याला पाठवतात, ड्रायव्हरला म्हणावं एक 5 मिनिट माझ्यासाठी थांब. दुसरे पाटील म्हणतात, अरे बाबा आमचं काम आहे चाल, ते येतील दुसऱ्या गाडीने. आपल्या गावामध्ये मुक्कामाला आलेली गाडी पाटलासाठी 5 मिनिट थांबत नाही. चंद्र काय अस्ताला जाणारा सूर्य थांबवणं अशक्य कोटील गोष्ट आहे. थांबवणं आणि थांबणं, आपण अभ्यासक आहात. सूर्याला थांब म्हणणं आणि सूर्य त्यांच्यासाठी थांबणं फरक आहे. महाभारताच्या आदिपर्वामध्ये सुंदर असा विषय आलेला आहे, आपण तो मुळात पहा जरा. जरद कारूंसाठी भगवान सूर्यनारायण अस्ताला जात असणारे थांबले. जरद कारू महाराजांनी थांबवलं नाही, त्यांच्यासाठी थांबले. जिथे सूर्यनारायण त्यांच्या एखाद्या महात्म्यांसाठी थांबत असतील, पण अशाही अशक्य कोटीतील गोष्टी शक्य होतील, पण संत भेट याहीपेक्षा दुर्लभ आहे. भाग्यवशामध्ये संत दर्शन झालं. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. संत भेटी झाली, पण संत भेटी झाल्यानंतर हे संतच आहेत असं ओळखणं हे त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे परीस आहे, परीस दगडासारखा आहे, अर्थात परीस दगड आहे म्हणा. दगडामध्ये परिसामध्ये काही फरक नसतो, पण तो परीस जरी एखाद्या वेळेला आपण पाहिला तरी हा परीस आहे असा आपल्याला परिचय होत नाही, त्याचं ज्ञान नाही आपणाला. पण ज्या परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं बनवतो परीस, ही महती त्या परिसामध्ये आहे.
हा परीस जरी एखाद्या वेळेला आपणाला भेटणार तर नाही, पण भेटला तरी आपणाला त्याचा परिचय नसल्यामुळे हा परीस आहे असं आपण समजणार नाहीत. आणि का सारखा बहुवसो जैसा नजोडी परिसू की अमृताचा लिशो दैव गुणे. कदाचित संत आपणाला जरी भेटले तरी पण हे संत आहेत असं आपण त्यांना समजू शकत नाही. आपली तुमची आमची गोष्ट सोडा. स्वामी विवेकानंदांना देवाच्या भेटीची तळमळ लागली, तळमळ. आणि तुमच्या आमच्यासारखे दिसले का? जरा वेगळ्या पोशाखामध्ये वारकरी महाराज असे कोणी दिसले की त्यांनी विचारावं, तुम्ही देव पाहिला? तुम्हाला देव भेटला? कोणाची हिंमत होती त्यांच्यासमोर मला देव भेटला म्हणून सांगण्याची? नाही. आणखी प्रयत्नात आहोत पण आणखी भेटला नाही. बरं, कोण दाखवील का मला देव? तुका म्हणे देव दाखवील दृष्टी, तया सवे भेटी थोर पुण्य. आपल्यासारख्या एखाद्या सज्जनाने स्वामी विवेकानंदांना सांगितलं तुम्हाला देव दाखवील अशी एक व्यक्ती आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. कुठे? कुठे? पत्ता सांगितला, दक्षिणेश्वरी. ठीक आहे. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे दक्षिणेश्वरी आहे, ते महात्मे जा. गेले. गेल्यानंतर रामकृष्ण परमहंस आपल्या महिमेमध्ये बसलेले होते. लांबूनच पाहिलं. पाहिल्याबरोबर ज्ञानोबांच्या भाषेमध्ये बोलायचं, दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंदांनी लांबून पाहिल्याबरोबर समाधान वाटलं, आत्मिक समाधान वाटलं. पण तरी पण तिथे गेल्यानंतर ते वृत्तीवर नाहीत, हाक मारली, ओ महाराज. हाक मारल्यानंतर ते वृत्तीवर आले थोडे. आणि वृत्तीवर आल्यानंतर मग पाहिल्यानंतर जर समाधान वाटलं तर मग समजून घ्यावं ना. तरी पण विचारलंच, आपण देव पाहिला का? मग ते चांगली वृत्तीवर आले. आपण देव पाहिला का अशी विचारणारी व्यक्तीच पहिली भेटली होती त्यांना. उत्तर काय दिलं असेल? मी देव पाहिला म्हणून. जर उत्तर मी देव पाहिला म्हणून द्यावं तर देव पाहिला नाही हे सिद्ध होत आहे ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये. ईत जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे. मी जहालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. रामकृष्णांनी उत्तर दिलं, तुला हवाय का तो? तुला तो हवा आहे का? मग काय महाराज, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि रामकृष्णांनी हस्तस्पर्श त्यांच्या मस्तकाला केला. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. आनंद सागरामध्ये घडून गेलेत. रामकृष्णांनी तो हस्तस्पर्श काढला आणि ते पूर्ववत वृत्तीवर आले. आणि मग त्याच्यानंतर हात जोडले, गुरुदेव. मग नंतर तुम्ही माझ्या मस्तकाला स्पर्श केल्यानंतर जो आनंद मला अनुभवता आला, तो आनंद मला माझ्या जीवनामध्ये चिरकाल हवा आहे. मग रामकृष्णांनी दिलेलं उत्तर आहे, अरे तो का वाटावर पडलाय? काय आनंद तो वाटावर पडलाय? त्याच्यासाठी दिव्य ओतावं लागेल. तुका म्हणे ऐशी देवी नाही मी दिव्य. तुकोबाराने म्हटलंय तसं.
त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंसांच्या सानिध्यामध्ये आमचे स्वामी विवेकानंद राहून गेले. मला हे सांगायचं आहे, संत भेटल्यानंतर सुद्धा आपणाला हे संत आहेत असं ज्ञान होणं कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला त्याचं कारण आहे, संत जगामध्येच असतात, संत जगासारखेच असतात, पण संत जगातील माणसासारखे जरी दिसत असतील तरी पण संत माणसं नसतात, संत 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 नवती जगा मानसा त्या सारखी. संतांना ओळखणं हे त्याहीपेक्षा कठीण आहे. जरी संतांना संत म्हणून ओळखल्या गेलं तरी पण त्यांच्या संगतीमध्ये राहणं, त्यांची संगती लाभणं हे त्याहीपेक्षा दुर्लभ आहे, कठीण आहे. महत् संगस्तु दुर्लभ. थोडी मदत करत बरं. नारद महर्षींनी नारद भक्तिसूत्रामध्ये महत् संगस्तु दुर्लभ, संतांची संगती दुर्लभ आहे. कारण संत संगती एवढी सोपी सहजासहजी मिळण्यासारखी नाही. म्हणून तर आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी संत संगती दुर्लभ असल्यामुळे देवाकडं प्रार्थना करावी, देवाकडे मागणी करावी की देवा ऐसे आमचा संग हे नारायण, ऐसे आमचा संग संतांची संगती कल्याणकारक असते. महत् संगस्तु दुर्लभ, पण दुर्लभ जरी असेल तरी पण कुठल्याही का होईना पुण्याने ती प्राप्त होते. एकनाथ महाराज बोलतायत, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाई जाती पाठोवाटी तै होई भेटी हरिप्रियांची. भेटी झाल्यानंतर दर्शनानंतर संगती, पण संगतीमध्ये जरी आपण राहू लागलो तरी संतांची सेवा घडणं हे कठीणच आहे. खरं सांगू का, तुम्ही असं म्हणाला आतापर्यंत सांगितलं ते खोटं का? खरे संत सेवा घेत नाहीत. खरे संत समाजाकडून सेवा घेत नाहीत. जरा वाक्य बदलून घ्या. जे समाजाकडून सेवा घेत असतील ते खरे संत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. कारण परंपरा सांगायची मला,
तुकोबारायांना संतांनी दर्शन दिलं, पण तुकोबाराय बोलतात माझ्याकडून त्यांची सेवा नाही घडली, त्याचं कारण त्यांनी माझ्याकडून सेवेची अपेक्षा नाही केली. परी नाही घडली सेवा काही. तुकोबाराय बोलतात संता शिष्य करू नये एकतर, आणि जरी शिष्य केले तरी त्या शिष्याकडून सेवा घेऊ नका. शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिखी, त्याचा फळे उपदेश. चला मला फाटा नाही फोडायचा, माफ करा. संगती घडल्यानंतर संतांच्या संगतीमध्ये राहून संत सेवा घडेल नाही नाही नाही. क्वचित एखादा संत सेवा घडणारा. उदाहरण ऐकून आहात आपण. रामदास स्वामींच्या संगतीमध्ये रामदास स्वामींचा अधिकार अगदी अल्प कालामध्ये सांगायचं म्हणजे रामदास स्वामींनी पवित्र गोदावरीच्या पात्रामध्ये उभा राहून श्रीराम जय जय राम या 13 अक्षरी मंत्राचा 13 कोटी जप केला तर रामदास स्वामींना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं. 13 कोटी जप केला आणि मग पुढे सांगितलं जगाचं कल्याण करा. जगाच्या कल्याणा संतांच्या. मग त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द खरे होऊ लागले. वाचा सिद्धी पावाल येण्याप्रमाणे अज्ञापक होवाल मणी तुमती मागतील महारुद्धी. सिद्धी त्यांच्या सोबत राहू लागल्या. पण सिद्धीने होणारे चमत्कार, एक तर सिद्धी प्राप्त झाली की समजून घ्यावं देवाने त्या साधकाला आपल्यापर्यंत येण्यासाठी प्रतिबंध निर्माण केला. देवाने आपल्यापर्यंत येण्यासाठी प्रतिबंध निर्माण केला. देव असेच प्रतिबंध निर्माण करतात आणि जे त्या प्रतिबंधाला दूर करतील तेव्हा देव दूर नाही. लोभ देवानी लोभ दावणी आपला विसर पाडितो विस काय कुमार धन आशा. धनाचा लोभ दाखवायचा, पदाचा लोभ दाखवायचा. जरा एक वाक्य माफी मागून बोलू. एखाद्या संस्थांचा अध्यक्ष बनवून ठेवायचा. मस्त गुंतून त्याच्यात बस खालीवरी करीत. हे देवाचं कामच आहे. आणि या परीक्षेतून जो उत्तीर्ण होईल का त्याला देव दूर नाही. रामदास स्वामींच्या मुखातून शब्द निघावेत आणि खरे व्हावेत. समाज रामदास स्वामींच्या मागे लागला. रामदास स्वामी दररोज एक गाव, जिथे जातील तिथे यात्रा. त्या गावकरी मंडळींना रामदास स्वामींची सेवा म्हणून या शिष्य मंडळींची सेवा करावी लागली, सोय करावी लागली. पण समाजाला या सर्वांची व्यवस्था करण्यामध्ये त्रास होऊ लागला. हे रामदास स्वामींच्या लक्षात आल्यानंतर रामदास स्वामी म्हणतात जरा मर्यादित सोबत राहा ना, जरा घरची कामं सुद्धा बघा ना. लक्ष्मीचा सण आहे. माधव महाराज लक्ष्मीचा सण आहे. अण्णाचं गाव तरी जवळ आहे समजा, पण आमच्या बांधवांचं गाव गेलतात का?
नाही भागतय जी स्वामीजी, आता आम्ही नाही गेलो तरी भागतय. हे काही कोणी जायला तयार नाही. वरची वर संख्या वाढू लागली. रामदास स्वामींनी विचार केला यांची परीक्षा घ्यावी लागेल, आणि परीक्षा घेतल्यानंतर कोणाला जा म्हणायचं काम पडणार नाही. हे आपोआपच कमी होतील. उन्हाळ्याचे दिवस होते. एका गावामध्ये मुक्कामाला होते. एका भक्ताने आपुसचा आंबा आणून समोर ठेवला. असे बरेचसे काही आंबे होते. त्यातला एक आंबा उचलला आणि आपल्या आसनाखाली घातला, आणि रात्रीच्या वेळेला झोपताना तो आंबा चांगला माचून एका चांगल्या स्वच्छ कपड्यामध्ये आपल्या पायाला बांधून घेतला आणि झोपले. सकाळी शिष्यमंडळी 3:30-4च्या सुमारास सर्व उठली. स्नान वगैरे सर्वांची उरकली, आणि स्वामीजी उठलेले नाहीत. का उठले नाहीत? कारण पहाटे 4 वाजता उठून स्नान केल्यानंतर देवस्नानाचं पुण्य मिळतं. पहाटे 5 वाजता उठून स्नान केल्यानंतर ऋषी स्नानाचं पुण्य मिळतं. सूर्योदयाबरोबर स्नान केल्यानंतर मानव स्नानाचं पुण्य मिळतं, आणि सूर्योदयानंतर केलेलं स्नान हे शैतान स्नान असं ते पुण्य. सोडा विषय. स्वामीजी उठत नाहीत. 5-5:30 वाजले. एक जणाने जवळ जाऊन हाक मारली, स्वामीजी. आता ते झोपेतच नव्हते, तर झोपेतला माणूस हाक मारली की हो म्हणते. हो, पण यांचं मिस होतं झोपेचं. स्वामीजी. राम रामा. राम म्हणणं सोपं आहे, पण रामा. जी जी जी. का का काय? रात्रीमधून बेंड आलं पायाला, झोप नाही रात्रभर. बेंड आलं, वैद्यांना बोलून आणतात. आतापर्यंत वैद्याला माझ्या अंगाला हात सुद्धा लावू दिला नाही मी. मग औषध आहे, पण मिळणं दुर्लभ आहे. म्हणजे काय औषध आहे सांगा? या बेंडाला तोंड लावून जो त्यातला गर सेवन करेन त्याला अनेक बेंड येतील, आणि माझं बेंड राहील. आता 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 ऐकलं ना? हे सगळे उभेच होते. बेंडाला तोंड लावून गर सेवन करील त्याला अनेक बेंड येतील, आणि त्यांचा बेंड राहील. भरा 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 भरा. अगदी 10-5 मिनिटामध्ये ती जत्रा ओसरली. शांत वातावरण. एक शिष्य हात जोडून डोळे झाकून उभा होता. स्वामीजींनी शांत वातावरण झाल्यानंतर डोळे उघडले. समोर कल्याण नावाचा शिष्य उभा होता. कल्याणा जी. स्वामीजी. फुटला का बाजार? आपल्या भाषेत बाजार फुटला. मग कल्याणाने डोळे उघडले, पाहिलं. हा जी. आणि तू आपल्या सेवेसाठी का बेंडाला तोंड लावून घर सेवन करायचंय तुला? हा जी. मरायचंय तुला? कल्याणाने उत्तर दिलं, स्वामीजी जिवंत राहायचंय तरी तुमच्यासाठी, आणि मरायचं असेल तरी तुमच्यासाठी. आता तुझं कळील ते करी. तारीशी तरी तारी मारी जवळी, अथवा दुरी धरी घाली संसारी, अथवा नको शरण आलो निनतपणे भावानी. भक्ती काही मतिमंद सर्वज्ञाने, बहुरंग उणे रंका उणे. अशी नम्रता. तरी पण स्वामींनी त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून त्याला सांगितलं, लाव तोंड. बेंडाला तोंड लावलं आणि ओढला गर. कसा लागतो हो? कोणाला अनुभव आहे? त्या कल्याणाने बेंडाला तोंड लावल्याबरोबर तोंडामध्ये तो आपूस आंब्याचा रस गेल्यानंतर गोडच लागला, एवढा स्वादिष्ट. पटकन त्याने तो पिळून पिळून सगळा संपवून टाकला. स्वामीजींनी आपल्या हाताने ती पट्टी सोडली आणि तो आंबा त्याच्यातच गुंडाळून असा बाजूला ठेवला आणि कल्याणाला विचारलं, कल्याणा काही चक्कर वगैरे येते? कसली चक्कर? प्रसन्न झाले. प्रसन्नता स्वामीजी. आणि मग प्रसन्न होऊन विचारलं, काय हवंय तुला? कल्याणाने मागणी काय केली? स्वामीजी रोज असे तुम्हाला बेंड येवत आणि रोज मी ते सेवन करू.
संगतीमध्ये राहून सेवा सर्वांना घडत नाही घडत. रामकृष्ण परमहंसांच्या संगतीमध्ये राहून स्वामी विवेकानंदांनाच फक्त सेवा घडली. त्यांचे भाच्य असणारे हृदय त्यांना नाही सेवा घडली. सेवा घडण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. ही त्याही पेक्षा कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आमचे भगवान बोलतात श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये, ज्ञान हवंय ना. हा तर मग ऐका. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ते ज्ञानपैगा बर्वे जरी मनी अथी अनावे तरी संता या भजावे सर्वस्वीसी. जे तज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुवटा ओळगोणी मग तनु मनो जीवे चरणासी लागावे. ओ गर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले. तेही सांगती पण पुशिले सांगती न पुशिले न सांगती. तेही सांगती पुशिले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. संतांची सेवा झाल्यानंतर संत सेवेने संतुष्ट झाल्यानंतर प्रसन्न झाल्यानंतर तो बोध देतात. अर्थात ते ज्ञान प्रदान करतात. आणि ते ज्ञान प्रदान केल्यानंतर आपलं अंतःकरण त्या ज्ञानाला धारण करण्यासारखं पात्र हवंय. आपलं अंतःकरण ज्ञान धारण करण्यास पात्र हवंय. जसं वाघिणीचं दूध दुर्लभ आहे, पण भाग्यवशामध्ये वाघिणीच दारामध्ये येऊन उभा राहिली आणि दूध हवंय ना तुम्हाला, मग घ्या. कशात घेणार? सोनात महाराज कशात घेणार? घरात आहे का भांड? दुकानावरून भांड आणण्यासाठी पैसे आहेत का? सोन्याचं भांड लागतं. सोन्याचं भांड. सोन्याचं भांड दुकानात तयार नाही, ऑर्डर द्यावी लागेल. म्हणजे वाघिणीचं दूध एखाद्या वेळेला भाग्यवशामध्ये वाघीण आपल्या समोर येऊन उभा राहिली दूध घ्या म्हणून, तर वाघिणीचं दूध घेण्यासाठी भांड सोन्याचं लागेल. व्याघ्र सिंहाची दूध जोडी चंद्रामृत हे हाता चढे. परी हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. त्याप्रमाणे संत सेवा घडल्यानंतर संत सेवेने प्रसन्न झाल्यानंतर बोध देतील, पण तो बोध पचण्यासाठी धारण करण्यासाठी आपलं अंतःकरण त्या दर्जाचं हवंय. म्हणून आपल्या अंतःकरणाची पात्रता हवी आहे. आणि काही वेळेला ज्ञान दिल्यानंतरही ज्याप्रमाणे पाऊस पडतो पण खडकाळ जमिनीवर पाऊस पडल्यानंतर ते पाणी निघून जातं आणि फक्त सुपीक जमीनच त्या पाण्याला धारण करू शकते. हा जसा आपल्या प्रपंचातील अनुभव आहे, त्याप्रमाणे ज्याचं अंतःकरण ते ज्ञान धारण करण्या एवढं पवित्र बनलेलं आहे, निर्मळ बनलेलं आहे आणि स्वच्छ बनलेलं आहे, त्या अंतःकरणामध्ये तो बोध धारण केल्यानंतर तो पचला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी भाग्यवशामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये घडून आल्या. आणि घडून आल्यानंतर तुकोबराय त्या आनंदाच्या भरामध्ये त्या संतांशी बोलू लागले. त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
तुम्ही पाय संती माझी ठेविली चित्ती. संतांशी बोलताय तुकोबाराय. संत मायबाप, तुम्ही आपले चरण आपले पाय माझ्या चित्तामध्ये ठेवले, त्याचा परिणाम पुढे आहे. पण पाय हे स्वरूपाचं उपलक्षण आहे आणि संतांचं स्वरूप हे ज्ञान आहे. ज्ञान हे त्यांचं स्वरूप आहे, म्हणजे स्वरूपभूत असणारं ज्ञान. ते माझ्या चित्तामध्ये ठेवलं. ज्ञानाला धारण करणारं चित्त आहे. सर्व गोष्टी चित्तावर अवलंबून आहेत. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्ते निर्विषयं मन. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू. पतन आणि उद्धार मनावर अवलंबून आहे. विषयासक्त मन पतनाला कारणीभूत आहे आणि निर्विषय मन उद्धाराला कारणीभूत आहे. तो बोध मनाने धारण केला पाहिजे. ज्ञानोपराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, जबवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची यया साधना भजावी लागे. अर्थात तो बोध मनाला प्राप्त झाला पाहिजे. पण ऐका, बोध म्हणजे ज्ञान, ते स्वरूपभूत ज्ञान. विचारसागरामध्ये आलेला विषय, अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान नेमकं कोणाला होतं? नवनाथ महाराज, अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कोणाला होतं?
जीवाला ज्ञान झालं पाहिजे. जीवाला ज्ञान झालं पाहिजे म्हटल्यानंतर त्या जीवाचं लक्षण करावं लागेल. जीवातील कोणाला? चैतन्यम यदाधिष्ठानम पंचदशीमध्ये चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते. चैतन्यम यदाधिष्ठानम, अधिष्ठान चैतन्य. चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः पुनः लिंगदेह. लिंगदेह म्हणजे सूक्ष्म शरीर, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण, 16 तत्वाचं. त्यामध्ये चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः छाया लिंगदेहस्था. त्या लिंगदेहामध्ये अर्थात लिंगदेहातील अंतःकरणामध्ये अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब नामचिदाभास, एवढ्या संगताला जीव म्हणतात. त्यामध्ये ज्ञान कोणाला होतं? मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे ज्ञान नेमकं कोणाला होतं? जीवाला होतं असं म्हणावं तर मग त्या जीवाच्या लक्षणामध्ये नेमकं कोणाला होतं? जीवाच्या लक्षणामध्ये अधिष्ठान चैतन्य. अधिष्ठान चैतन्य नाम त्याला कूटस्थ म्हणतात आणि कूटस्थाचं लक्षण पंचदशीमध्ये असं केलं, कूटवन निर्विकारेन सिद्ध कूटस्थ उच्यते. जे निर्विकार आहे, ऐरणीप्रमाणे जे निर्विकार आहे ते कूटस्थ आहे. सोनाराची ऐरण असते ना, त्या ऐरणीवर सोनाराने सोन्याचे दागिने घडवले काय, चांदीचे घडवले काय, तांब्याचे घडवले काय, त्या सोनाराच्या ऐरणीला ज्याप्रमाणे त्याचा पत्ता सुद्धा नसतो आणि त्याच्याबद्दल काही सुख दुःख सुद्धा नसतं, त्या ऐरणीप्रमाणे ऐरण जशी निर्विकार आहे त्याप्रमाणे अधिष्ठान चैतन्य निर्विकार आहे. त्याला ते बोध स्वरूप आहे. आणि त्या कूटस्थ असणाऱ्या, निर्विकार असणाऱ्या कूटस्थाला अहम ब्रह्मास्मी हा विकार, म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्ञान सुद्धा विकारी आहे. जरा हे बोलणं जरा धाडसारचं होईल, जरा माफी मागून बोलतो. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान निर्विकार असणाऱ्या कूटस्थाला होतं असं म्हटलं तर तो एक विकार आहे. आणि निर्विकार आहे कूटस्थ, त्याला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होणार नाही, कारण ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. मग त्याला गरज नाही, त्याला होत नाही. चला मग अंतःकरणामध्ये, अंतःकरणाला आता इथं थोडं थांबावं लागेल, कारण संतांनी या अंतःकरणाच्या संबंधाने, चित्ताच्या संबंधाने, मनाच्या संबंधाने वेगवेगळ्या कल्पना केलेल्या दिसतात. जबवरी अर्जुना तो बोधवितेना मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. पण काय आहे? अंतःकरण हे अपंचीकृत पंच महाभूतांच्या मिलित सत्वंशापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे ते जड आहे. अंतःकरणाची उत्पत्ती वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अपंचीकृत पंच महाभूतांच्या मिलित सत्वंशापासून अंतःकरणाची उत्पत्ती झाल्यामुळे अंतःकरण जड आहे. मग जड असणाऱ्या अंतःकरणाला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कसं होईल? विठ्ठला हे खरंय, हेही खरंय. मग कूटस्थाला होणार नाही, कूटस्थ ज्ञान स्वरूप आहे. अंतःकरणाला होईल असं म्हणावं तर अंतःकरण पंचकृत पंच महाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनले असल्यामुळे ते जड आहे, त्याला होणार नाही. मग ज्ञान कोणाला होईल? आता राहिला चिदाभास. त्या चिदाभासाला चित्तचा जो आभास आहे, जसं चैतन्य अधिष्ठान चैतन्य बिंबस्थानी प्रतिबिंब चैतन्यासारखंच असेल ना, प्रतिबिंब चैतन्यासारखं असेल ना. वेदांतामध्ये दृष्टांत सांगितला आहे, आपल्या डोक्याला पागुट बांधलेलं नसेल आणि आरशात जर आपण पाहू लागलो तर आरशामध्ये आपल्या डोक्याला पागुट बांधलेलं डोकं असेल का? आपल्या कपाळाला लावलेला गंध जर आपण आरशामध्ये पाहिला
आणि तो गंध जर जरा वाकडा जर दिसला तर गंध सरळ करण्यासाठी आपण आरशामध्ये हात घालतो का? मग तो गंध सरळ करण्यासाठी आपण आपल्या कपाळावरचा गंध सरळ करण्याचा प्रयत्न करतो, हात आपल्या कपाळावर जातो. त्याचं कारण आहे आरसा ही उपाधी आहे आणि आरसा जसं असेल तसं दाखवितो. जैसे तैसे आरसा कोणाची भीड ठेवत नाही. आरसा कोणाची भीड ठेवत नाही. एखादा माझ्यासारखा गरीब असेल आणि तो जर पाहू लागला तर माझं जसं आहे तसंच दाखवणार तो आरसा. एखादा श्रीमंत आहे पण त्याचं नाक जरा बसलेलं आहे तर तिथं काही नाक लांबट दाखविणार नाही आरसा. आरसा जशाला तसं दाखवेल ना. त्याप्रमाणे विषय असा आहे, जर कूटस्थ निर्विकार असेल तर त्या आरसा रूपी उपाधी काय, बुद्धिरूपी उपाधीमध्ये त्या कूटस्थाचं पडलेलं जे प्रतिबिंब असेल ते कूटस्थासारखंच असेल ना. ते जर ज्ञानस्वरूप असेल तर हे सुद्धा ज्ञानस्वरूपच असेल ना. तर मग त्या कूटस्थाचं पडलेल्या प्रतिबिंबाला नाम चिदाभासाला ज्ञान होण्याची आवश्यकता नाही. ते ज्ञान स्वरूप आहे आणि मग अंतःकरण जड आहे. मग ज्ञान नेमकं कोणाला होतं? म्हणजे सांगणाराला ऐकणाराला. आता कोण राहिला शिल्लक? एक तर सांगणारा राहिला शिल्लक, तसं ऐकणारे शिल्लक राहिले. मग ज्ञान नेमकं कोणाला होतं? विठाला विठाला. खरं म्हणजे बुद्धिस्त चिदाभासाला होतं. बुद्धिस्त चिदाभासाला होतं. ते कसं काय होतं मग त्याला? तरी त्याला होतं कारण जन्म मरण सुख दुःख लाभ हानी हे सगळे धर्म वेदांत शास्त्रामध्ये बुद्धीचे आहेत. अर्थात ते बुद्धीचे आहेत. पण बुद्धीचे धर्म असताना हा चिदाभास त्या बुद्धीमध्ये आहे, प्रतिबिंबित बुद्धीमध्ये आहे. आणि बुद्धीच्या संबंधाने त्या चिदाभासाने बुद्धीचा संबंध घेतल्यामुळे बुद्धीचे सुख दुःखादी धर्म बंध मोक्षादी धर्म बुद्धीचे असताना चिदाभास तिच्या संबंधाने ममत्व घेऊन माझे म्हणतो. तिचं ममत्व घेऊन माझे म्हणतो. सरांचा फोन आला काल. म्हणले बाबा येताना एक गाय घेऊन या. बरं. आणि एक वादक घेऊन या. म्हटलं बरं. एका गायकाला फोन लावला. उद्या वडवणला कार्यक्रमाला येता येईल? दुसरं नाही का कोणी? मला तुमचं सांगा हो. म्हणजे जरा अडचण आहे. म्हटलं काय अडचण आहे? संध्याकाळचा कार्यक्रम आहे, लक्ष्मीचा सण आहे. होय ते महिला वर्गाचा आहे, आपलं काय? ते म्हणलं बाबा खरं सांगू का, घरच्यांचं बरं नाही. खरं सांगितलं त्याने, घरच्यांचं बरं नाही. घरी बरं नाही आणि याचा आवाज बारीक येत होता. बरं कोणाला नाही? बरं घरी नाही, पण फोनवर बोलत असताना याचा आवाज बारीक येत होता. काय कारण आहे? म्हटलं तुमचं बरं नाही का? म्हणले माझं बरं आहे पण घरी बरं नाही. घरी बरं नाही आणि तुमचा आवाज बारीक का? त्याचं कारण आहे यांनी घरच्याचा संबंध घेतला म्हणून. हे जसं आहे आपली मंडळीचं बरं नसेल तर आपलं सुद्धा चेहरा सुकतो ना. नक्कीच ना. हे संबंधी दुःख आहे. त्याप्रमाणे ऐका, त्याप्रमाणे ऐका. सुख दुःख हे बुद्धीचे धर्म आहेत. पण बुद्धीचे धर्म असताना तो चिदाभास बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे बुद्धीचे धर्म हा स्वतःकडे घेतो आणि मग स्वतः तसा म्हणू लागतो मी सुखी दुःखी. खरं म्हणजे हा सुखी दुःखी आहे का? नाही, पण बुद्धीच्या संबंधाने याच्याकडे येतात. सणासाठी मुलगा आला गावाकडे, 2-3 दिवस सुट्टी आहेत म्हणून आला आणि पुण्याला कॉलेजसाठी निघाला.
निघाल्यानंतर वडिलांनी 5,000 रुपये दिले त्याला खर्चिण्यासाठी. त्याने पॉकेटामध्ये ठेवले, पॉकेट खिशात घातलं आणि वडील गाडीपर्यंत गेले. गाडीत बसताना त्याला सांगितलं, पॉकेट सांभाळ वागा. म्हणलं हां ठीक आहे, पॉकेट सांभाळ. आता पॉकेट सांभाळायचं का पैसे सांभाळायचे? वडिलांचा उद्देश काय आहे बोला? पॉकेटामध्ये असणारे पैसे सांभाळ असं म्हणायचे वडिलांना, पण बोलत असताना काय बोलले? पॉकेटाकडे लक्ष दे. त्याचा अर्थ पैशाकडे लक्ष दे, कारण ते पैसे ज्या पॉकेटमध्ये आहेत त्या पॉकेटाकडे लक्ष, पॉकेटासाठी नाही, पैशासाठी. त्याप्रमाणे बुद्धीमध्ये तो चिदाभास आहे, पण बुद्धीचे धर्म चिदाभासाकडे तो घेत असतो. म्हणून बुद्धी संबंधाने हा चिदाभास मी सुखी मी दुःखी म्हणत राहतो, मी बंधात आहे मी मुक्त आहे असं म्हणत राहतो. वास्तविक अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान चिदाभासाला होतं. कसं काय होतं ते? आता ती फार लांबणीची प्रक्रिया आहे, पण गजाळ लांब गेले त्याच्यामुळं आता एका वाक्यात सांगू इच्छितो. एक, त्याच्यामध्ये 2 वर्ग आहेत, बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण असे 2 समानाधिकरण शास्त्रामध्ये सांगितलेत. बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण कसे? उदाहरणार्थ आपल्याच कुलगोत्रामध्ये जे जे कोणी जन्माला आले असतील त्यांना त्यांना आपल्याच कुलगोत्राप्रमाणे तसा तसा नामनिर्देश करावा लागतो. तुमचं गोत्र सांगा. अलीकडच्या काळात फार अडचण झाली. एखाद्याने गावात जर विचारलं का तुमचं गोत्र सांगा म्हणून, ते गावकरी मला फोन करतात, बाबा आमचं गोत्र कोणतं आहे हो? आता रामकृष्ण म्हणजे तुमचं गोत्र सुद्धा मी सांगू? म्हणजे त्यांना गोत्र कशा संग खातात हे सुद्धा कळत नाही. पण आपल्या कुलगोत्रामध्ये जे जे जन्माला येतील ते सर्व आपल्या कुलगोत्राचेच आहेत. ते कायम जन्मदारभ्य त्यांचे आहेत. पण ऐका, आपला मुलगा असेल, आपला भाऊ असेल, आपला पुतण्या असेल, आपला कोण असेल ते, आपली मुलगी असेल, तरी पण विवाहित अविवाहित मुलगी असेल तोपर्यंत ती आपल्याच कुलगोत्राचं नाव सांगते. पण ज्या वेळेला आपला विवाह कोणाशीतही होतो त्यावेळेला आपली मंडळी इतर कुलगोत्राती असताना लग्न झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्या आई वडिलांच्या कुलगोत्राचा बाध करून त्याग करून आपल्या पतीच्या कुलगोत्राशी एकरूप होते ना. आणि इकडे आल्यानंतर मग ती कोणतं गोत्र सांगते? ज्ञानोबारायांची ओवी आहे, फार सुंदर आहे ते. त्याप्रमाणे चला ती आता आठवणा आठवली ती सांगा तुम्हाला. आपणचे विहुने दुहिता, जमलं, आपणचे विहुने दुहिता की मम नमने पिता, तो सुटे की प्रतिगृहिता जावाई शिरके. ज्याप्रमाणे आपल्या कुलगोत्राचा बाध करून पतीच्या कुलगोत्राशी ती स्त्री एकरूप होते, त्याप्रमाणे हे बाध करून इथं ऐका, वेदांतामध्ये हा जो चिदाभास आहे ना, हा चिदाभास त्या बुद्धीमध्ये असताना बुद्धीच्या संबंधाने सर्व धर्म आपले म्हणत होता. पण ज्ञान झाल्यानंतर नाही, ते बुद्धीचे धर्म बुद्धीचे आहेत, मी त्याच्यापासून अलग आहे, फक्त मी त्याच्यामध्ये असल्यामुळे मी असं समजून घेतलं अज्ञानाने. पण ह्या ज्ञानाने ते अज्ञान घालविल्यामुळे आपल्या स्वरूपाचा बाध करून, म्हणजे त्याला बाद समानाधिकरणाने आणि मुख्य समानाधिकरणाने पत्नीचा आपल्या कुलगोत्राचा बाध करून पतीच्या गोत्राशी एकरूप होते, हे बाद समानाधिकरण. आणि त्याच कुलातील असणारे सर्व जे कोणी असतील मुलं बाळ, हे सर्व हे मुख्य समानाधिकरण, यांचं त्या कुलगोत्राचे मुख्य समानाधिकरण आहे. त्याप्रमाणे चिदाभास
आणि बुद्धीच्या धर्माचा बाध करून चिदाभास हा चित्ताच असल्यामुळे त्याला यथार्थ ज्ञान असं होतं की मी ज्ञान स्वरूप आहे. येण्याप्रमाणे पण तो चित्तामध्ये स्थित असल्यामुळे आमचे तुकोबरा बोलतात की संत मायबाप तुम्ही तो बोध माझ्या चित्तामध्ये ठेवल्यामुळे, तो बोध चित्तामध्ये ठेवल्यामुळे चित्तामध्ये असणाऱ्या अंतकरणामध्ये असणाऱ्या चिदाभासाने तो बोध धारण केला आणि बोध धारण केल्यानंतर मग त्याची जी अवस्था झाली, त्याला जी अवस्था प्राप्त झाली त्याला निर्भय अवस्था प्राप्त झाली. आणि निर्भय अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुकोबरा पुढे बोलू लागले, आता मला कशाचीही भीती राहिलेली नाही, कोणाचंही बंधन राहिलेलं नाही. हे पुढच्या दोनही चरणामध्ये त्याचा विस्तार. बोललो काय मी? आता बंधन राहिलं नाही आणि भीती राहिली नाही याचं उत्तर पुढच्या 2 चरणामध्ये सांगितलंय. त्याचा अर्थ चरण म्हणण्यासाठी नाही. दुसरं चरण. आता बाधून शकी काळ झाली विषमे शीतळ, देव भय नाही मनी देव वसे घरी राणी. हे काळाचं बंधन आणि भीती 2 चरणामध्ये, पण त्याची अत्यंतिक भीती शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तीही नाही, आता बाधू न शके काळ झाली विषमे शीतळ. त्या बोधाचा परिणाम ही सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली. आता काळाचं बंधन राहिलं नाही. फक्त काळ बंधनच नाही, काळ बंधन हे उपलक्षण आहे. काळाचं बंधन नाही, कर्माचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, ब्रह्माचं बंधन नाही, मायेचं बंधन नाही, मोहाचं बंधन नाही, जन्माचं बंधन नाही. आता बाधू न शके काळ. त्याचं कारण आहे भय नाही मनी देववशी घरी राणी. मनी देववशी, मनी देववशी राणी घरी भय नाही. तुका म्हणे भय आता स्वप्नी तेही नाही, आता बाधू न शकी काळ झाली विषमे शीतळ. यथामती यथा अवकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर भक्तपरायण मानव महाराज जाधव आणि हरिभक्तपरायण भगवान महाराज.
तुका मन भयत्न का